पुण्यातील रेव पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली आहे। पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात ही रेव पार्टी सुरू होती, तर पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ, दारू, हुक्काचं सेवन सुरू होतं। खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावाखाली ही रेव पार्टी सुरू होती, तर रेव पार्टी करणाऱ्यांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही छापेमारी केली आहे आणि विशेष म्हणजे एकनाथ खडसेंचा जावाई प्रांजल खेवलकर यांचाही या रेव पार्टीमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। तर पुण्यातील खराडी भागातील हा धक्कादायक प्रकार, रेव पार्टीमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आढळलाय। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही मोठी छापेमारी पुण्यातील खराडी भागात केली आहे आणि विशेष म्हणजे एकनाथ खडसेंचा जावाई प्रांजल खेवलकर यांचाही या रेव पार्टीमध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून। वैभव, पुण्यातील खराडी भागात मोठी ही खळबळजनक घटना आणि त्याचमध्ये खडसेंचा जावाई प्रांजल खेवलकर यांचाही सहभाग असल्याची माहिती समोर येते। प्रियंका, एकनाथ खडसेंचा जावई आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष ज्या आहेत रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांनाही काल रात्री पुणे पोलिसांनी जी हाऊस पार्टी अरेंज करण्यात आलेली होती खराडीच्या उच्चभ्रू पेंट हाऊस मध्ये, तिथे छापेमारी केल्यानंतर त्यांना काही अंमली पदार्थ, दारू आणि इतर गोष्टी ज्या आहेत, हुक्का, या सगळ्या मिळून आलेल्या होत्या। 3 महिला आणि 2 पुरुष असे हे पार्टी करत असताना त्यांना पोलिसांनी गुन्हे शाखेने छापेमारी केल्यावरती अटक करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे जे आहेत महिला प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या, त्यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आलेली आहे। ही सगळी पार्टी जी आहे ही हाऊस पार्टी त्यांनीच आयोजित केली होती अशी प्राथमिक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळते। पहाटेच्या सुमारास ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली होती आणि आता खेवलकर यांच्या घरी छापेमारी सुरू आहे। गुन्हे शाखेचे उपायुक्त आणखी अधिकारी जे आहेत ते त्या ठिकाणी छापेमारी जी आहे ती करतायत। त्यांच्या घराची घरझडती जी आहे ती घेतली जाते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये खेवलकर यांचा नेमका सहभाग काय तो काही वेळामध्ये स्पष्ट होईल। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार मूळ या पार्टीचं आयोजनच खेवलकर यांनी स्वतः केलेलं होतं आणि त्यासाठी 3 महिला आणि 2 पुरुष असे हे सगळेजण या पार्टीमध्ये सहभागी झालेले होते, त्याच्यापैकी स्वतः खेवलकर एक आहेत। आणि ही कारवाई झाल्यानंतर एकनाथ खडसे, गिरीश महाजन या दोघांच्याही प्रतिक्रिया आलेल्या आहेत। नेमकं या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग काय याची माहिती आपल्याला अजूनपर्यंत मिळालेली नाही असं खडसे यांच्याकडून सांगण्यात आलंय। मात्र पोलिसांनी हे स्पष्ट केलेलं आहे, अटक करण्यात आलेली आहे डॉक्टर प्रांजल खेवलकर यांना आणि त्यांचा जो सहभाग निश्चित होतोय या सहभागामध्ये त्यांनीच पार्टी जी आहे ती आयोजित केली असल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांकडून। प्रियंका, वैभव, खूप मोठी घटना ही पुण्यातली खराडी भागातली आहे, पण यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती या पार्टीमध्ये आढळले, यांनीच ही पार्टी सगळी ऑर्गनाइज केली याची देखील माहिती मिळते। अंमली पदार्थ या पार्टीमध्ये होते, काय सगळी माहिती समोर येते या संदर्भात? या संदर्भातली कारवाई जी आहे प्रियंका ती अजून पोलिसांकडून सुरू आहे। छापेमारी सुरू आहे खेवलकर यांच्या घरी आणि या सगळ्याची आपल्याला कल्पना होती असं एकनाथ खडसे यांनी म्हणणं हे धक्कादायक आहे। याचं कारण त्यांनी गिरीश महाजन आणि त्यांच्यामध्ये गेले काही दिवस सातत्यानं राजकीय संघर्ष सुरू आहे। सीडी असतील किंवा इतर गोष्टी असतील यावरून एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप जोरदार केले जात आहेत। त्या दरम्यान खेवलकर यांनी ही पार्टी स्वतः आयोजित केलेली असताना त्याच्यावरती पोलिसांनी छापेमारी करणं यावरून आता राजकारण पेटणार हे निश्चित आहे। खडसे यांना बॅकफुटवरती ढकलायसाठी हा सगळा प्रकार केला असल्याचा दावा आता खडसेंच्या समर्थकांकडून करण्यात येतोय। मात्र ही पार्टी अशा पद्धतीनं आयोजित करणं किंवा हाऊस पार्टी जी आहे तिचं नियोजन स्वतःच्या घरामध्ये करणं हे खेवलकरांना इतर कुणी सुचवायची काही गरज कशी असू शकते किंवा इतर कुणाच्या सांगण्यावरून खेवलकर ते का करतील हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये प्रांजल खेवलकर यांच्या या सगळ्या कृत्यामुळे एकनाथ खडसे आणि पर्यायानं रोहिणी खडसे या अडचणीत आल्यास या आता जवळपास निश्चित आहे।
निश्चित वैभव, अगदी महत्त्वाचा मुद्दा तुम्ही इथे सांगितला की जरी राजकीय वाद असतील तरी प्रांजल खेवलकर यांनी स्वतःच्या घरामध्ये ती पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून ते असं का करतील असाही प्रश्न उपस्थित राहतोय. अतिशय धक्कादायक ही घटना. एका मोठ्या राजकीय नेत्याचा जावई म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती या रेव्ह पार्टीमध्ये आढळलेले आहेत. त्यामुळे अतिशय मोठी ही धक्कादायक घटना आहे. धन्यवाद वैभव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आता याबाबत काही वेळापूर्वी आम्ही एकनाथ खडसेंची देखील प्रतिक्रिया घेतलेली आहे. ते काय नेमकं म्हणालेत तेच पाहूया. खडसे साहेब, खेवलकर यांनीच एक रेव्ह पार्टी पुण्यामध्ये आयोजित केली होती, ते स्वतः आरोपी आहेत. त्यामध्ये तुमची पहिली प्रतिक्रिया? अजून मला तर काही पूर्णपणे माहिती नाही किंवा मला आता अजून तुमच्याकडनं हे समजते की हा प्रकार काय आहे. पण काय असतं की संभाव्य हे जे चालू आहे वातावरण, या वातावरणाच्या माध्यमातून असं काही घडू शकतं, अडकवू शकतं, हे मला वाटतच होतं की हे सगळे प्रकरण पाहता असं अडकवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. म्हणजे खडसे साहेब, तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही सध्या जे काही आरोप केलेले आहेत त्याच्यामुळे अडकवलं जातंय तुमच्या जावयाला? हे शक्यता नाकारता येत नाही, पण जे काही होईल त्याच्या पोलिसांनी नीट चौकशी केल्यापेक्षा ही चौकशी स्थानिक पोलीस नाही करणार आणि दबावाखाली असणारे पोलीस असतील. सत्यता राहिलंच पाहिजे. असेल त्याला गुन्हा शिक्षा झाली पाहिजे. या बाजूचा मी असो, तो जावई असो का कोणी असो. कारण असं कळतंय की खेवलकरांनीच ही पार्टी आयोजित केलेली होती. हे तर तुम्हाला कळतं, पण मला कळालं नाही अजून. मला कळाल्यानंतर मी तो असं आहे की मी स्पष्ट बोलणार आहे, त्यामुळे मी काही कुणाला वाचवणारा किंवा बाजू धरणारा माणूस नाहीये. बर, खडसे साहेब, आमचे प्रतिनिधी आहेत वैभव सोनवणे, ते पण आपल्याशी बोलतायत. वैभव, ठीक आहे. आता मला खडसे साहेब, ज्या पद्धतीनं ही पार्टी आयोजित केली गेलेली होती, पोलिसांच्या रेडमध्ये काही अंमली पदार्थ सुद्धा तिथं मिळून आलेले आहेत आणि आपल्या कन्या ज्या आहेत, ज्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष आहेत महिला, त्यांचे पती आहेत डॉक्टर प्रांजल ते तिथं आढळून आलेले आहेत. पोलिसांनी त्यांना सुद्धा अटक केली आहे. या संदर्भामध्ये तुम्हाला काही कल्पना देण्यात आलेली आहे का? आता तुम्हाला तुमच्याकडनं पहिल्यांदा मला कळवलं असं काही घडलंय, मी माहिती घेईल. पण या संदर्भामध्ये ही शक्यता नाकारता येत नाही की हे सगळं घडू शकतं. अलीकडचं वातावरण पाहताना हे घडवू शकतं, घडवून आणू शकतं. कुणाला अडकवणं, कुणाला सोडणं, हे सध्या जे चालू आहे या संदर्भामधली लगेच माहिती देणं मला शक्य नाही माहिती घेतल्याशिवाय. पण मी कुणाच्या बाजूला राहणारा नाहीये. जो गुन्हेगार असेल त्याचं नीट चौकशी झाली पाहिजे, योग्य असेल ती शिक्षाही झाली पाहिजे, या बाजूला आहे. पण षडयंत्र असलं तर ते उघडकीस झालं पाहिजे, या बाजूला मी आहे.